आज आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट अशी ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ यंदा देण्यात येणाऱ्या लोककलारत्न पुरस्कार वितरण सोहळा आज राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री माननीय उदयजी सामंत आणि माझे मार्गदर्शक जलसंपदा तथा पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे। प्रथमतः मी व्यासपीठावर आणि व्यासपीठाच्या समोर बसलेल्या सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींचं मनापासून स्वागत करतो। संगमनेर तालुक्याला कला साहित्य आणि सांस्कृतिक परंपरेचा समृद्ध वारसा लाभला आहे। कवी अनंत भंगेपासून ते शाही रूपपर्यंत आणि तमाशा कलावंत स्वर्गीय पवा भालेराव यांच्यापासून तर ते कांताबाई सातारकर यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराची भूमी आहे। या भूमिपुत्रांनी महाराष्ट्राच्या कला परंपरेला समृद्ध करताना तालुक्याचा नावलौकिक मोठा केला। त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला व्हावी या उद्देशाने प्रत्येक भूमिपुत्राच्या नावाने एक पुरस्कार दरवर्षी देण्याचा निर्णय केला आहे। आज स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत आणि लोकनाट्य लेखक मान्य गुरुराम मावळे मास्तर यांना देण्याचा निर्णय केला आहे। कला क्षेत्रातील जाणकार अभ्यासक मान्य गणेशचंद्र शिवे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने त्यांच्या नावाची शिफारस केली। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील असलेले मान्य गुरुराम मावळे मास्तर 1973 पासून रंगभूमीवर तमाशा कलेसाठी काम करीत आहेत। या संगमनेरच्या भूमीमध्ये त्यांनी गेले कित्येक वर्ष वास्तव केलं। हे मला काल त्यांनी संगमनेरला आल्यानंतर 22 वर्ष संगमनेरमध्ये मी वास्तव केलंय असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मला सुद्धा माझा भरून आला की आपल्या संगमनेर सारख्या ठिकाणी आज एवढी कलावंतांची कलाकारांची खाण असताना आज त्यांचा सन्मान करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। त्या दृष्टीने आपण हा निर्णय घेतला होता। अतिशय खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीत तमाशा कलेचा समृद्ध वारसा जोपासण्याचं काम आवळे मास्तर यांनी केल्यामुळेच त्यांचा स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या नावाने देण्यात येणारा पहिला पुरस्कार देताना आम्हाला सर्वांना अतिशय आनंद होत आहे। आमचा ऊर भरून येत आहे। या माध्यमातून कला सांस्कृतिक क्षेत्रातील नव्या पिढीला सुद्धा प्रेरणा मिळावी हा उद्देश आमचा असून कला साहित्य सांस्कृतिक उपक्रमातून संगमनेरचा नावलौकिक अधिक कसा उंचावेल असा प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने करण्याचा संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचा आहे। आमच्या प्रयत्नांना आपले पाठबळ मिळावे यासाठी आपल्या सहकार्याची मोठी अपेक्षा असून संगमनेर तालुक्याला मराठी साहित्य कला सांस्कृतिक केंद्र उभारण्याची आमची संकल्पना आहे आणि सामंत साहेब आपल्याकडेच ते खातं आहे। विशेष म्हणजे जे आपली अभिजात मराठी भाषेचा दर्जा देणारी समिती बनली होती त्याचे अध्यक्ष सुद्धा संगमनेरचे आदरणीय पाटील सहज होते। त्यामुळे निश्चित आपण मराठी साहित्य कला सांस्कृतिक केंद्र जे आम्ही संगमनेरमध्ये उभारू इच्छितो त्यासाठी आम्हाला सहकार्य राहील याची मला खात्री आहे। यासाठी जागेचा प्रस्ताव सुद्धा दाखल करण्यात आला आहे। प्रशासकीय पातळीवरती तो प्रलंबित आहे। पालकमंत्री महोदय आणि आपल्या दोघांच्याही प्रयत्नातून लवकरच त्याला मंजुरी मिळेल आणि त्याने आम्हाला गती मिळेल अशी मला अपेक्षा आहे। दुसरा आमचा हक्क असा आहे की उद्योगमंत्री म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती विविध कंपन्यांच्या नेहमी संपर्कात असतात आणि उद्योग मंत्र्यांकडे आज महाराष्ट्रामध्ये अपेक्षेने आशेही बघतोय। आमची संगमनेरची जनता सुद्धा गेल्या 40 वर्षापासून या संगमनेरमध्ये बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आमची मागणी आहे त्या संगमनेरमध्ये MIDC ही जागेची गरज आहे ती सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे। आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब संगमनेर येथे आले असता आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती तर साहेबांनी त्याबाबत आपल्याला सूचना देऊन तत्काळ संगमनेरमध्ये MIDC आपण आणूया आणि संगमनेरातील तरुण बेरोजगारांना उद्योजकांना रोजगार देण्याची भूमिका साहेबांनी मांडली होती। माझी आपल्याला विनंती राहील की संगमनेर तालुक्यातील आम्हाला एक औद्योगिक वसाहत आहे परंतु त्या वसाहत आज बऱ्यापैकी खाजगी झाल्यासारखी काम करत असल्यामुळं आम्ही काही जागेचे प्रस्ताव
आपल्याकडे दिलेले आहे. तर आपण सुद्धा संगमनेरमध्ये आज इथं या व्यासपीठावर संगमनेरातील तरुणांसाठी, संगमनेरच्या प्रगतीसाठी संगमनेरमध्ये MIDC लवकरच जाहीर आज त्याची घोषणा करावी असं आपल्याला विनंती करावी. त्याच्यासाठी ती जागेची गरज नव्हता, तर ती जागेची उपलब्धता सुद्धा आम्ही शासकीय स्तरावरती करून आपल्यापर्यंत त्याचा प्रस्ताव सुद्धा दिलेला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर एखादी कंपनी, आमची मागणी तर MIDCची आहेच आहे, परंतु एखादी कंपनी जर 500,000 तरुणांना रोजगार देऊ शकत असेल तर अशी सुद्धा जर एखादी कंपनी, आंतरराष्ट्रीय कंपनी जर संगमनेरमध्ये आली तर निश्चित त्यासाठी सुद्धा आम्ही जागा उपलब्ध करू. कारण आमच्या संगमनेरच्या जनतेने प्रत्येक माणूस असेल, कला क्षेत्र असेल, शेतकरी असेल, कामगार असेल, प्रत्येक गेल्या 40 वर्षापासून दिसलेल्या या लोकांना आता साहेब माझ्याकडून, तुमच्याकडून, आपल्या महायुती सरकारकडून आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय शिंदे साहेब असेल, आदरणीय अजितदादा असेल, या सगळ्यांकडून संगमनेरच्या आपल्याला खूप मोठी आशा आणि अपेक्षा आहे. हाच एक उपक्रम आम्ही या निमित्तानेच प्रयत्न केला का या संगमनेरमध्ये प्रत्येक पद्धतीने, यापूर्वी साहेबाला सांगायला आपल्याला आनंद होईल का या संगमनेरमध्ये मी आमदार झाल्यापासून आपल्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या उत्सव आपण साजरी करतो. आणि हा कार्यक्रम सुद्धा त्याचं हे पहिलं वर्ष आहे आमचं, त्यामुळे थोडा कार्यक्रमामध्ये कमी जास्त होऊ शकतं, परंतु जर ती लोक या संगमनेरमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे, योगदान देणारे खूप मोठी संख्या आहे, परंतु त्यांना आजपर्यंत कधी असं व्यासपीठ मिळालं नाही. आणि हे व्यासपीठ आज आपल्या उपस्थितीत उपलब्ध करून देण्याचं भाग्य मला लाभलं, याचा सुद्धा मला आनंद आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा या संगमनेर तालुक्यातील जनतेने आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब असेल, यांच्यावरती विश्वास ठेवून ही जनता माझ्या पाठीशी, सामान्य शेतकऱ्यांच्या मुलांच्या पाठीशी ही जनता मोठ्या प्रेमाने, उत्साहाने माझ्या पाठीशी राहिली. त्यामुळे साहेब माझ्याकडून अपेक्षा जनतेच्या आहेत आणि माझ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून, पालकमंत्री म्हणून तुमच्याकडून, मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडून आहे. आता विखे पाटलांना आम्ही प्रत्येक गोष्ट हक्काने मागून घेत असतो आणि साहेब मी आमच्या संगमनेरकरांचा हक्क नेहमी बोलत असतात, परंतु आता ही जबाबदारी उद्योगमंत्री म्हणून तुमची आहे. कारण जर या संगमनेर तालुक्याला MIDC जर आज आपण घोषणा करावी, माझी आपल्याला विनंती आहे, MIDC जर आपल्याला मिळाली तर येणाऱ्या कालावधीमध्ये या संगमनेर तालुक्यातील प्रत्येक ज्या लोकांनी आपल्या महायुती सरकारवर विश्वास टाकला त्या प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका आपल्याला सरकार होईल. त्यामुळं आज या कार्यक्रमासाठी जे व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित आहेत त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो, स्वागत करतो, आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या आज आषाढी एकादशीचा कार्तिक एकादशी असली पण आज बरेचसे जण पंढरपूर काही ठिकाणी देवदर्शनाला गेले तरी आज मोठ्या संख्येने सगळे उपस्थित राहिले, त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करून आभार मानतो. आणि अशीच साथ यापुढे कलाकार, संगमनेरातील कलाकार असेल, कलावंत असेल, यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा जो असा आदरणीय शिंदे साहेब असेल, आदरणीय विखे पाटील साहेब असेल, आदरणीय सामंत साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली आपण सुरू केला. पुढील वर्षी सुद्धा या जोमाने असाच कार्यक्रम संगमनेरमध्ये येऊ आणि आपण सगळे पुन्हा इथं आले. मला बोलण्याची सगळ्यांनी म्हणजे एक राहिलं यासाठी जी समिती बनवण्यात आली होती, या समितीमध्ये आदरणीय स्मिताताई गुरे मॅडम असतील, प्रशांती कांबळे असेल, गणेशराव बोराडे असेल, राहुल सोमवंशी असेल, या सगळ्यांचं सुद्धा समितीच्या सर्व सदस्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांचं स्वागत करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.